देवेंद्रांचं राज्य आहे हे आम्हाला कळत नाही। गेली 30-35 वर्ष मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आलेलो आहे, परंतु आज ज्या पद्धतीनं आम्हाला वागणूक दिली गेली त्या पद्धतीनं आजपर्यंत आम्हाला कधीच वागणूक मिळालेली नव्हती। आम्ही आंदोलन करत असताना जवळजवळ 5-6 मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु अशा पद्धतीनं फरफटत आणणं, धक्काबुक्की करणं, कपडे फाटले तरी लक्ष देणं असं करायला आम्ही काही आतंकवादी नव्हतो किंवा गुन्हेगार नव्हतो। आम्ही या महाराष्ट्रातल्या जो भूमिपुत्र कोकणातला शेतकरी आहे, जो सुशिक आहे, जो कधीच फारसा आक्रमक होत नाही, जे होईल ते स्वतः सहन करतो परंतु फारसा प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, त्या कोकणातल्या शेतकऱ्यावर, आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यावर आज मोठं संकट आलेलं आहे। आणि ते जे संकट आलेलं आहे ते नैसर्गिक संकट आलेलं आहे, वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळेच संकट आलेलं आहे। त्याला तो वैयक्तिक काही जबाबदार नाही, पण शिक्षा त्याला एकट्याला होते आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी म्हणून केंद्र सरकारचा राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष आहे, राज्य सरकारचा राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष आहे, इन्शुरन्स विमा आहे आणि राज्य सरकारचा काही निधी, या सगळ्याचं एकत्रीकरण करून आंब्याच्या कलमाला 5,000 रुपये हेक्टर, म्हणजेच हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये ही मदत त्याला दिली पाहिजे। कारण त्याचा उत्पादन खर्च जेवढा खर्च झाला आहे तेवढा खर्च त्याला परत दिला पाहिजे, ही भूमिका घेऊन गेली 2.5 महिने आम्ही आंदोलन करत होतो। कोकणातला शेतकरी आंदोलन पहिल्यांदा 50 वर्षामध्ये कोकणातला शेतकरी रस्त्यावर उतरलेला होता। 4 तास पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग रोखला, ओरस मुख्यालयावर मोठा मोर्चा निघाला, अनेक मेळावे झाले। या दरम्यान गेल्या 2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळपास 4-5 वेळा कोकणामध्ये येऊन गेले। सिंधुदुर्गला आले होते, रत्नागिरीला आले होते, रायगडला येऊन गेले, कुणाच्या वाढदिवसाला आले, कुणाच्या लग्नाला आले, अजून काही खाजगी कार्यक्रमाला आले, सरकारी कार्यक्रम दौऱ्यानिमित्त आले। पण या काळामध्ये त्यांना कधीही आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं एखादं निवेदन घ्यावं असं वाटलं नाही। आम्ही 2.5 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांना आपली कैफियत मांडण्यासाठी वेळ मागत होतो, वेळ द्यावाशी वाटली नाही त्यांना। कोकणातले जे नेते आहेत, विशेषतः सरकारमधले मंत्री आहेत, ते म्हणतात की आम्ही भरपूर देणार आहे। ते कोकणातले जे मंत्री आहेत, नितेश राणे असोत, उदय सामंत असोत किंवा एकनाथराव शिंदे असोत किंवा भरत गोगावले असोत, त्यांनी सांगावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली हेक्टरी 22,000 रुपये ही जी भरपाई आहे त्यांना मान्य आहे का, याला त्यांनी सांगावं। कारण ह्याच्यावर 1 रुपया द्यायला सरकार तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे। हे सगळं आम्ही समजून घेतलेलं आहे आणि म्हणून आम्ही आंदोलन करत होतो। हजारो कोटी रुपये NDRFमध्ये SDRFमध्ये पडून आहेत। पहिल्यांदा 50 वर्षामध्ये कोकणातला शेतकरी काहीतरी मागतोय आणि म्हणून तुम्हाला कोकणात यायला वेळ नाही, तुम्ही अनेक वेळा कोकणात येता, परंतु कुणा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन एखाद्या काजूचं झाड बघितलं नाही, आंब्याच्या कलमाला कधी भेट दिली नाही, कुठल्या कोकणातल्या शेतकऱ्याची कैफियत ऐकून घेतली नाही। म्हणून कोकणातला शेतकरी आज तुमच्याकडे आलेला होता आपली कैफियत घेऊन। त्याला ज्या पद्धतीनं वागणूक या सरकारनं दिली आहे ते त्यांना महागात पडेल, त्याच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाहीत। हे आम्ही काय हत्यार टाकलेलं नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे, जेव्हा दुसऱ्याच्या दारामध्ये लढाई असते त्यावेळी थोडीशी संयमानं घ्यायची असते आणि जिंकायचं असतं तर खानाला जसं जावळीच्या खोऱ्यात बोलवून घेतलं तसं आपल्या अंगणामध्ये लढाई करायची आणि शत्रूला जेरबंद करायचं, हे आम्हाला शिकवलेलं आहे। त्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय, तुम्ही हे जे काही केलं आहे तुमच्या गृह खात्यामार्फत, हे तुम्हाला जड जाईल एवढंच मी याच निमित्तानं सांगतो। 100% मग हे काय आहे, आम्हाला फरफटत अन्याय एवढं, आम्ही काय गुन्हेगार आहोत का, आम्ही काय आतंकवादी आहोत का, आम्ही काय नक्षलवादी आहोत का, काय अशा बरं कुठं आणलं आंदोलनाचं ठिकाण, कुठं गिरगाव चौपाटी,
आम्ही कुठं होतो? शिवालयमध्ये होतो. म्हणजे तिथून जवळजवळ 2-2.5 किलोमीटर लांब होतो. आम्ही सांगतोय आम्ही आंदोलनाला अजून सुरुवात केलेली नाही. 4 वाजता आंदोलन आहे. तुम्ही आम्हाला 3:30 वाजता फरफडत ताब्यात घेताय. ही कुठली आली पद्धत? ही कसली आली लोकशाही? म्हणून मी म्हटलं गेली 35 वर्षे मी आंदोलन करतोय, पण असा वाईट अनुभव आजपर्यंत मला आलेला नव्हता. सर, एवढं बहुमताने केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार आलेलं आहे. शेतकऱ्यांना मदत करू असं वारंवार या सरकारकडून म्हटलं जात आहे. 3 पक्षाचं सरकार आहे असं असताना सुद्धा एका आंदोलनाला ही सरकार का बरं घाबरलं? त्याचं कारण हे सरकार जनतेला घाबरतं, शेतकऱ्यांना घाबरतं, हे त्याचं उत्तर आहे. खरं तर अंतर्मुख होऊन त्याने विचार करावा. कोकणातला शेतकरी अहो वेंगुर्ल्यातनं मुंबईला यायला जवळजवळ 14 तास लागतात. पहाटे उठून जो शेतकरी आलेला होता आणि हे आंदोलन अचानक झालेलं नव्हतं. 15 दिवस आधी आम्ही जाहीर केलेलं होतं. खरं तर आज मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द करून माझा कोकणातला शेतकरी मुंबईत आला आहे. का आला आहे? त्याचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्यासाठी त्यांनी मुंबईत थांबणं गरजेचं होतं. पण ते करायचं आहे म्हणजे पोलिसांचा खाक्या दाखवून खाकी वर्दीतल्या गुंडांना आमच्या अंगावर सोडून जे आंदोलन बेचिराग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण देवेंद्रजी तुम्हाला माहिती आहे याच कोकणानं महाराष्ट्राला आणि देशाला स्वातंत्र्याच्या चळवळीचा धडा घालून दिलेला आहे. सुरुवात कोकणातनं झालेली होती. याच कोकणानं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला सुरुवात केलेली होती. त्या कोकणातला हा शांत असलेला जसा शांत समुद्र शांत असतो, जसं खवळल्यानंतर जसं आक्रमक होतो तसं हा कोकणी माणूस तुम्हाला आता सोडणार नाही एवढंच मी सांगतो. आज हे आंदोलन होत असताना सरकारची केंद्र सरकारची जी भूमिका आहे जसं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत चाललेले आहेत. सगळीकडनं हा सर्वसामान्य जो आहे तो खेचलाच जात आहे. आज देखील आपण दर पाहिले सीएनजी पासून पेट्रोल डिझेलचे दर हे वाढलेत. दुधाचे देखील दर वाढलेले आहेत. कसं पाहतात या सगळ्याकडे? हे आता जे काय पेट्रोलचे डिझेलचे दर वाढलेत, गॅसचे दर वाढलेत, दुधाचे वाढलेले आहेत, हे खरं तर सरकारचं विशेषतः केंद्र सरकारचं मोठं अपयश आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो. हे जर ही स्थिती व्यवस्थित हाताळली असती तर आणि योग्य पद्धतीनं जर का भूमिका घेतली असती तर निश्चितच तेल टंचाईला सामोरं जावं लागलं नसतं किंवा अशा प्रकारे महाग दरामध्ये क्रूड ऑइल घ्यावं लागलं नसतं. कुठंतरी भारत सरकार आंतरराष्ट्रीय राजकारण जे पूर्वी भारताची एक ख्याती होती आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपला दबदबा ठेवण्याची, तिथं कुठेतरी कमी पडलं. एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी म्हणून अमेरिकेसमोर गुडघं टेकण्याचा थेट परिणाम देशातल्या जनतेला भोगावा लागतो. याच्यावरती राज्यकर्ते जे आहेत ते स्वतः बुलेट बाईकवरती येतात, परत इलेक्ट्रिक व्हेकल वापरतायत, ते सुद्धा ही नौटंकी आहे. जर त्यांना खरोखरच डिझेल आणि पेट्रोल वाचवायचं होतं तर मुख्यमंत्र्यांनी आज साताऱ्यामध्ये जे काय कार्यक्रम घेतला त्याला जे काय शेकडो बसेस पाठवून माणसं गोळा केली, ते काय पाण्यावर चालणारी बस होती काय? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. आणि काल तुम्ही बुलेटवरनं मंत्रालयात जाताय आणि तुमचा कॅनवाय मात्र आधीच जातोय, म्हणजे मग वाचलं कुठं डिझेल? कशाला नाटक करताय? इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत, लाखोच्या रुपयाचे इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत, आता इलेक्ट्रिक व्हेकल तयार करणाऱ्यांचा धंदा व्हावा म्हणून हे नवं नाटक चालू झालं. पैसा खर्च, तिजोरीतला खर्च. अरे कोकणातल्या शेतकऱ्याला 50 वर्षामध्ये पहिल्यांदा तो पैसे मागायला आहे, मदत मागायला 1500-1600 कोटी लागणार आहेत फक्त. तुम्हाला कुंभमेळ्याला खर्च करताना 25,000 कोटीवरनं सहज 35,000 कोटीवर जाता आणि कोकणातल्या 1,000-2,000 कोटी रुपये कोकणातल्या शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे नाहीत. म्हणजे या राज्यामध्ये देव सुखी आहे आणि भक्त दुःखी आहे अशी अवस्था झालेली आहे. पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय, सोनं खरेदी करू नका किंवा बाहेर परदेशवारी करू नका आणि इंधन वाचवा, ट्रॅव्हल कमी करा, याबद्दल एक लक्षात घ्या, आमच्या देशाचे एक पंतप्रधान असे होते लाल बहादूर शास्त्री. जेव्हा देशामध्ये दुष्काळ पडलेला होता, अन्नधान्याची टंचाई होती, तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी एक वेळ जेवण घेतलं आणि जनतेला सांगितलं तुम्ही फक्त तांदळाची टंचाई आहे, भात वर्ज करा. हे ते पंतप्रधान आमचे लाल बहादूर शास्त्री. आणि आत्ताचे पंतप्रधान आम्हाला म्हणतात तेल कमी खा, डिझेल वापरू नका, शाळेला जाऊ नका, ऑनलाईन शिक्षण घ्या, प्रवास टाळा आणि स्वतः परदेशाला जातात. हे आत्ताचे पंतप्रधान. मेरा देश बदल रहा है.